नमस्कार मित्रांनो, प्रकाश बोरटे ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आज मकर संक्रांत आहे, त्याच्यामुळे माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून माझ्या सर्व यूट्यूब फॅमिली परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। मित्रांनो, आर्ट फेस्टिवल दादर येथे चालू आहे आणि 2-3 दिवस सलग हा कार्यक्रम चालू आहे। तर काल मी तिथे गेलो होतो आणि तिथील एक सुंदर अशी व्हिडिओ बनवले, ते तुम्ही नक्की पहा, तुम्हाला ती नक्की आवडेल। कारण ही व्हिडिओ आहे ना, दरवर्षी मकर संक्रांतीला इथे आर्ट फेस्टिवल भरवलं जातं, एक्झिबिशन असतं, ते प्रदर्शन असतं की जुन्या काळातील म्हणजे जे शिवाजी महाराजांच्या काळातील जे काही मावळे होते, काही राण्या होत्या, त्यांची हत्यारं म्हणजे तलवार, चिलकत, ढाल, चॉपर वगैरे जे काय जेवढी काय सामग्री होती, तर त्याचं ते प्रदर्शन मांडलेलं आहे आणि खूप सुंदर असं प्रदर्शन आहे। तर तुम्हाला वेळ मिळाला तर आज नक्की जाऊन या आणि या आर्ट फेस्टिवलला तुम्ही भेट द्या। शिवाजी पार्क दादर इथे हे प्रदर्शन भरवलेलं आहे आणि खूप छान असं प्रदर्शन आहे। काल मला एक वैशिष्ट्य पाहायला मिळालं जे मी कधीच पाहिलं नव्हतं, की जे गोंधळी त्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या काळातील जे गुप्तहेर होते त्यांची सांकेतिक भाषा म्हणजे फक्त खानाखुणा करून ते त्या शब्दाचा अर्थ सांगायचे आणि खूप इतकी सुंदर अशी ही टेक्निक आहे आणि ती सुद्धा मी माझ्या व्हिडिओमध्ये शूट केलेली आहे आणि ती तुम्ही नक्की पहा, तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडेल। जर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की कमेंट करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश बोरटे ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आणि आम्ही आता आलो आहे शिवाजी पार्कला, संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि तुम्ही पाहू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल आहे इथे। हे बघा, इकडे लाइटिंग वगैरे केले शिवाजी पार्कच्या समोर, खूप छान अशी लाइटिंग केले, पब्लिक पण खूप आहे आणि आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत। बघा, छत्रपती शिवाजी महाराज पार्क फेस्टिवल आहे इथे आणि इथे पुरातनकालीन वस्तू लावलेल्या आहेत, इथे तलवारी वगैरे आहेत। देवाचे भोळे भक्त नितीन मोतीराम गोरे यांनी सुद्धा या नावासाठी 101 रुपये दिला आहे। आम्ही तुझे नाव टाकले ताशा वाजवले, माझ्या सोन्या वाजवले, अंबाबाईचा घेऊन जवा डोंगर गाजवले आणि अंबाबाईचा घेऊन जवा डोंगर गाजवले आणि माझ्या देवीचा घेऊन जवा डोंगर गाजवले। कसं देवाचे भोळे भक्त ज्ञानेश पिंगळे यांनी सुद्धा या नावासाठी 101 रुपये दिले। 101
दानपट्टा वगैरे ठेवलेला आहे. मोगल मर्दिनी महाराणी तारा राणी साहेब यांची हत्यारं आहेत, तलवारी आहेत, कुऱ्हाड आहे, दानपट्टा आहे. तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे तलवार दानपट्टा वगैरे ठेवला आहे. आणखी आपण इकडे पाहू शकता रणशूर सरदार पिलाजी जाधवराव यांची हत्यारं ठेवली आहेत. बघा तलवारे आहेत, दानपट्टा आहे, भाला आहे छोटा. त्यानंतर आपण इथे बघू शकतो की अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे सुद्धा हत्यार आहेत इथे. बघा तलवारी आहेत, खाली दोन तलवारी आहेत, एक बॉक्स पेटी ठेवलेली आहे. इथे पाहू शकता भारताबाहेरील मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार जमरूद आणि अटक किल्ला आणि तेथील ही हत्यार आहेत. बघा खंजीर आहेत, चॉपर, गुप्त्या वगैरे आहेत. महादजी शिंदे आहेत, दत्ताजी शिंदे वीर. आणखी इकडे बघा सुभेदार मल्हारराव होळकर, कृष्णाजी पवार यांची हत्यारं ठेवलेली. बघा ही बंदूक वगैरे आहे. बघा इथे समोर ढाल वगैरे ठेवले, ढाल आहे. परत ही चिलकत आहे. चिलकत आहे, कुऱ्हाड आहे, ढाल, तलवार. इकडे बघा हे चिरकामटे आहेत, भाले. आणि हे बघा इकडे बंदूक वगैरे आहेत. खूप छान असं हे आर्ट फेस्टिवल आहे. मराठ्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अखेरच्या काळात होऊन गेलेला महान योद्धा. इकडे बंदूक वगैरे आहेत. आणि मित्रांनो हे आहे शिवाजी पार्क. हे मैदान आहे, तुम्हाला दिसतंय बघा. आणि इकडे गोंधळी आहेत, मगाशी बघितलं आपण. बघा गोंधळी आहेत. आणि आम्ही आता शिवाजी पार्कच्या मैदानात येतोय. बघा इकडे शिवाजी पार्कचं मैदान आहे, मोठं असं ग्राउंड आहे. इथे शाळा कॉलेजची मुलं क्रिकेट वगैरे खेळायला येतात. बघा खूप मोठं असं ग्राउंड आहे शिवाजी पार्क. खूप असे कार्यक्रम, मोठे मोठे फेस्टिवल वगैरे होतात इथे. इकडे या साईडला पुढे गेला तर इथे जिम सुद्धा आहे. समोर मंदिर आहे. आणि बघा इकडे मेन गेट आहे इथे. आणि आम्ही आता पुन्हा पाठीमागे आलोय.
यांनी सुद्धा या नावासाठी कुंभार ज्यांनी सुद्धा या नावासाठी 500 रुपये दिले भाषा आहे. तुम्ही पाहू शकता की हे गुणांवरून कसे भाषा ओळखतात. तसंच देवाचे भोळे भक्त सिद्धेश कमलेश सागवेकर यांनी सुद्धा या नावासाठी 101 रुपये दिले. अंबाबाईचा मला नाद लागला, अंबाबाईचा मला नाद लागला आणि